लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचं मोठं गिफ्ट. तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये जमावण्यास सुरुवात, जे की SMS सुद्धा इथं आलेले आहेत. तर लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी. तर आता गुढीपाडव्यानिमित्त जर तुम्हाला 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये आले नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता जे की सरकारकडून मोठी घोषणा, जे की आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये जमावण्याची जे काही पैसे इथं त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. तर अनेक महिलांना SMS सुद्धा इथं आलेले आहेत. तर आता लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. ज्यांना कोणाला 1500 रुपये आले असतील तर आता तुम्हाला जे की तब्बल एकूण 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर आता काही महिलांना 1500 आणि 1500 असे मिळून 3000 रुपये गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर काही महिलांना इथं 2100 रुपये इथं येत आहे. तर आता बरेच दिवसांपासून जो काही रखडलेला हप्ता आहे ते अखेर गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काही लाडक्या बहिणींना 3000 तर काही लाडक्या बहिणींना 2100 रुपये याप्रमाणे पैसे इथं येत आहेत. तर आता ज्या ज्या लाडक्या बहिणींची KYC पूर्ण करायची राहिलेली असेल तर अशांसाठी सुवर्ण संधी आहे. 31 मार्चपर्यंत तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC करू शकता, अन्यथा तुमचे पैसे इथं अडकू शकते, जे की स्पष्टपणे सांगितलेले आहेत. तर आता ज्या ज्या लाडक्या बहिणींची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC राहिलेली असेल तर अशाने लगेच तुम्ही तुमची 31 मार्चच्या आधी तुम्ही तुमची KYC करून घ्या, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तर मिळण्यास अडचण जाऊ शकते. तर अपात्र महिला, भरपूर महिला यामध्ये अपात्र ठरलेले आहेत. तर बरेच महिलांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत, तर अशांचे नाव इथं वगळण्यात आलेले आहेत. तर आता जे की पात्र आहेत तर अशाच महिलांना इथं पैसे इथं DBTच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येत आहे. जर तुम्हाला पहिलेच जर सरकारी नोकरी असेल किंवा तुम्ही जर संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ, PM किसान अशा योजनेचा जर लाभ घेत असेल तर तुमचे पैसे इथं आता बंद झालेले आहे. याचप्रमाणे आता जे की अर्जाची छाननी सुद्धा सुरू आहे. 31 मार्च KYC करण्याची शेवटची संधी. आता बरेच जिल्ह्यातील महिला जे की 45 लाखहून अधिक महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या 1 कोटीपर्यंत आकडा इथं जाऊ शकते, जे की यामध्ये अपात्र महिला ठरू शकते. तर आता जे की लाडकी बहीण योजना इथं सुरू करण्यात आलेली होती तर बरेच महिला यामध्ये अपात्र ठरलेले आहेत. तर लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्या. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त येत आहे तर अशा महिला सुद्धा यामध्ये अपात्र. बरेच महिलांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, ते सुद्धा या महिला यामध्ये अपात्र ठरणार आहेत. तर असा लगेच तुम्ही तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही तपासा. तर 1 कोटीहून अधिक महिला अपात्र ठरण्याची जी काही मोठी घोषणा झालेली आहे. गुढीपाडव्यानिमित्त काही लाडक्या बहिणींना 1500 ते 3000 पर्यंत, काही महिलांना 2100 रुपयापर्यंत पैसे तर खात्यामध्ये तर येत आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा, ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्ही तुमचं पेमेंट इथं चेक करू शकता. आता हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 181 वरती सुद्धा तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. तर आता लाडक्या बहिणींचे जे की 21 या जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये नाशिक असेल, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर. तर आता जे की लाडक्या बहिणींचे पैसे गुढीपाडव्यानिमित्त जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यानंतर कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, बुलढाणा तर या जिल्ह्यांच्यामध्ये समावेश आहे. यानंतर यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तर या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. आता उर्वरित जे काही जिल्हे राहिलेले आहे यामध्ये गडचिरोली असेल, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी तर या जिल्ह्यांमध्ये टाईम लागू शकते. तर कोणत्या महिलांना पैसे इथं जमा होत आहे, तर आता ज्या महिलांचा फॉर्म इथं अप्रूव्हल आहे, ज्यांचा अर्ज इथं मंजूर झालेला आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, DBT सुरू आहे, KYC पूर्ण झालेली आहे, तर अशा लाडक्या बहिणींना 2100 रुपये याप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट इथं आलेलं आहे. तर आता ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील तर अशाने काय करायचं ते आपण इथं पाहणार आहे. पैसे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम बँकमध्ये जाऊन तुमचं आधार लिंक तपासा. KYC केलेली नसेल तर KYC करा. बँक त्याचप्रमाणे DBT लिंक आहे की नाही चेक करा. फॉर्म अप्रूव्हल आहे का हे चेक करा. हे सर्व गोष्टी तुम्हाला चेक करायचं आहे. यानंतर महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे तुम्ही तुमचा लेखी अर्ज इथं देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तहसीलदार साहेब, महिला व बालविकास अधिकारी, तुमचा तहसील, जिल्हा, लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले नसतील तर अशा प्रकारचा अर्जाचा नमुना तुम्हाला हा लिहायचा आहे. याचप्रमाणे जसंच्या तसं
माझी ई-के-वाय-सी झालेली असून तरीसुद्धा मला लाडकी बहीण योजनेचे पैसे तर मिळालेले नाही. तर आता बरेच महिलांचे इथं लाडकी बहीण योजनेचे पैसे तर बंद झालेले आहेत. तर त्यासाठी एक हेल्पलाईन नंबर जाहीर केलेला आहे 181. तर यावरती सुद्धा कॉल करून लाडकी बहीण योजनेचे पैसे का आलेले नाही, कधीपर्यंत येऊ शकते, काय अडचण आहे, संपूर्ण माहिती घेऊ शकता. दिनांक, अर्जदाराचे पूर्ण नाव लिहा, मोबाईल नंबर, आधार नंबर, खाते क्रमांक, पत्ता आणि सिग्नेचर करून हे तुम्हाला अर्ज महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे. तरच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले जाईल. तर गुढीपाडव्यानिमित्त सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर आता अखेर पैसे खात्यामध्ये इथं जमा झालेले आहेत.